राहुल गांधींसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येते। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याची दृश्य आपण काही वेळापूर्वीच पाहिलेली आहे। काही वेळापूर्वी आपण जी बातमी पाहिली त्यानुसार आपण पाहिलं तर राहुल गांधी यांचे पुण्यामध्ये स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले होते आणि त्यानंतर आता ते संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे जोडले गेलेले आहेत। या संदर्भात अधिक अपडेट। तेजल, राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। ज्या मुलावरती पॅलेट गन मुळे तो त्याची जखम झाली होती, पॅलेट गनचा हल्ला झाला होता असा त्याचा आरोप आहे। त्या सगळ्या व्यक्तीला साहिल लोचबा असं त्याचं नाव आहे, त्याला घेऊन संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत राहुल गांधी। आणि पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये काय तपास करतायत, त्यांचे तपास कुठपर्यंत आलेला आहे, ही सगळी माहिती घेण्यासाठी राहुल गांधी हे त्या व्यक्तीला घेऊन संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी जंतर मंतरवरती लाठीचार्ज झाला होता त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले होते। राहुल गांधी, काँग्रेस या सगळ्यांनी आरोप केले होते की पॅलेट गनने हल्ला झालेला आहे आणि याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला हवी आणि हाच मुद्दा त्यांनी संसदेत लावून सुद्धा धरला होता। आता याच प्रकरणामध्ये पुढील तपास कसा सुरू आहे, या प्रकरणात पोलीस काय कारवाई करत आहे, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी साहिल नावाचा जो विद्यार्थी आहे, साहिल नावाचा जो व्यक्ती आहे त्याला घेऊन संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। तपास काय सुरू आहे या सगळ्याची माहिती घेण्याचं सध्या माहिती राहुल गांधी घेत आहेत। पण सध्या पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे। अनेक पोलीस आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो की राहुल गांधी आतमध्ये पोहोचल्यामुळे तिथे पोलीस जमा झालेले आहेत। पोलिसांनी तिथे सुरक्षा वाढवलेली आहे। पण या सगळ्या प्रकरणात एक नवीन वळण आज पुन्हा मिळते की काय अशी सुद्धा शंका आहे। डीसीपी ऑफिस आहे तिथे, डीसीपी सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून राहुल गांधी सगळी माहिती घेत आहेत। तेजल, जे आपण पाहिलं पॅलेट गनमध्ये जखमींना घेऊन, जखमी जो साहिल झालेला होता त्याला घेऊन ते तिथे पोहोचलेले आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।